नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय सारडा, गुरुकृपा एज्युकेशन कन्सल्टन्सी आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो नीटच्या ही जी माहिती पुस्तिका किंवा इन्फॉर्मेशन ब्राउचर आपल्याला दिलेला आहे. या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये आपल्याला त्यांनी ड्रेस कोड बद्दल आणि बार ॲटम्स बद्दल, म्हणजे आपण कुठल्या कुठल्या वस्तू घेऊन जाऊ शकत नाहीत आणि कुठल्या कुठल्या वस्तू आपल्याला घेऊन जायच्या आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता ह्या सगळ्या माहितीला समजावून घेण्याच्या पूर्वी मी आपल्याला असं म्हणेन की एक तर तुम्ही तुमचं नीटचं ॲप्लिकेशन वाचून पहा. या नीटच्या ॲप्लिकेशनमध्ये एक प्रश्न आहे, आप नीट यूजी में पारंपरिक पोशाख पहनकर उपस्थित होना चाहते हैं क्या? याचं उत्तर आपण यस दिले का नो दिले ते बघा. जर याचं उत्तर आपण यस दिलं असेल तर काय करायचंय, नो दिलं असेल तर काय करायचंय, या बाबतीत मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. जर आपण त्याचं उत्तर यस असं दिलं असेल तर त्यांनी असं म्हटलेलं की आहे, in case the candidate come in cultural or customary dress at the exam center, they should report at least an hour before the last reporting time, that is at 12:30. मग त्यांनी 12:30च्या आत परीक्षा केंद्रावर त्यांना कुठली रिपोर्टिंग टाइम दिलेली आहे याचा विचार न करता पोहोचणं आवश्यक आहे. आता याच ठिकाणी आणखी एक जर आपण बघितलं तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की द कॅन्डिडेट विअरिंग आर्टिकल्स ऑर ऑब्जेक्ट्स ऑफ फेथ, म्हणजे आपण काही पारंपरिक गणवेश घालून जाणार असू तर शुड रिपोर्ट ॲट द एक्झामिनेशन सेंटर ॲटलिस्ट 2 hours बिफोर द लास्ट रिपोर्टिंग टाइम. आता ॲटलिस्ट 2 hours म्हटलं, लास्ट रिपोर्टिंग टाइम 2 वाजता परीक्षा समोर 1:30 वाजता आहे, 1:30 पासून 2 तास अगोदर असं म्हटलं तर ते 11:30 होते. म्हणजे आपल्याला 11:30 ते 12च्या दरम्यान परीक्षा केंद्रावर पोहोचणं आवश्यक आहे. कुणी पोहोचणं आवश्यक आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आप कस्टमरी ड्रेस पहन के जाना चाहते हैं क्या चं उत्तर यस असं लिहिलेलं आहे. इरिस्पेक्टिव्ह त्याला तो गणवेश घालायचा की नाही घालायचा याचा विषय नाही, आपण हेतुपुरस्सर केलंय का चुकून झालंय हा विषय नाही, परंतु आपल्याला हे करणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. परीक्षा केंद्रावर जाताना काय घेऊन जायचंय तर आपल्याला आधार कार्ड घेऊन जायचंय, ज्यांनी आपली आयडेंटिटी आधारवरनं दिलेली आहे. ज्यांनी आयडेंटिटीसाठी पहचान सत्ता आयडेंटिटी व्हेरीफाईड ज्यांचा आधार आहे त्यांनी आधार कार्ड घेऊन जायचे, भले नाव मिसमॅच असं हरकत नाही. ज्यांनी आधारशिवाय पॅन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा अन्य काही म्हटलेलं असेल त्यांनी जे कुठल्या आयडेंटिटीचं कारण सांगितलेले, साधन सांगितलेले ते आणि आधार कार्ड अशा 2 गोष्टी घेऊन जायच्या आहेत. आत्ता आपण विचार करणार आहोत तो आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू घेऊन जायची परवानगी नाहीये. काय घेऊन जायचं याच्यापेक्षा काय न्यायचं नाहीये ते महत्वाचे. एक लक्षात ठेवा की तुम्ही ज्या वस्तू न्यायच्या नाहीयेत त्या वस्तू घेऊन गेलात तर त्या वस्तू ठेवण्यासाठी त्या ठिकाणी लॉकरची सुविधा नाहीये. त्या सगळ्या आपल्याला आपल्या स्वतःच्या जबाबदारीने ठेवाव्या लागतील. त्याच्यामुळे आपण शक्यतोवर या वस्तू घेऊन जायच्या नाहीत. काय काय आहे तर कुठल्याही प्रकारचं टेक्स्च्युअल मटेरियल, मग ते प्रिंटेड असेल, हँड रिटन असेल, कागदाचे तुकडे, जॉमेट्री बॉक्स, पेन्सिल बॉक्स, प्लॅस्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, इवन पेन देखील घेऊन जायची नाहीये. पेन पण आपल्याला प्रश्नपत्रिकेत उत्तर लिहिण्यासाठी NTA प्रोव्हाइड करणार आहे. स्केल, रायटिंग पॅड, पेन ड्राईव्ह, इरेझर, खोडरबर, कॅल्क्युलेटर, लॉक टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर अशा कुठल्याही वस्तू नाही. कम्युनिकेशनचे डिव्हाइस, मोबाईल, ब्लूटूथ, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, इवन हेल्थ बँड देखील चालणार नाही. कुठल्याही प्रकारच्या वॉलेट्स, गॉगल्स, हँडबॅग्स, बेल्ट, टोपी ह्याही वस्तू चालणार नाहीत. परीक्षा केंद्रामध्ये हॉलमध्ये एक वॉल क्लॉक लावलेला असेल, त्याच्यामुळे आपल्याला वॉच, रिस्ट वॉच, ब्रासलेट, कॅमेरा अशा कुठल्याही वस्तू घेऊन जायची परवानगी नाहीये. कुठल्याही प्रकारचे ऑर्नामेंट्स किंवा मेटॅलिक ॲटम्स घेऊन जायची परवानगी नाहीये. कुठल्याही प्रकारची खाद्यपदार्थ पॅक असतील, ओपन असतील, इव्हन वॉटर बॉटल देखील परवानगी नाहीये. जर अन्य काही आपण वस्तू घेऊन जायचा प्रयत्न केला ज्याच्यातनं आपण बाहेर संवाद साधू शकतो अशा काही वस्तू असतील, त्या मायक्रोचिप्स असतील, कॅमेरा असेल, ब्लूटूथ असेल, अन्य काही असेल तर त्या सगळ्या अनफेअर मीन्स प्रॅक्टिसेसच्या नावाखाली मोडतात आणि आपल्याला अनफेअर मीन्स प्रॅक्टिसेसच्या नावाखाली परीक्षा केंद्रावर कारवाई होऊ शकते. त्या बाबतीत स्वतंत्र व्हिडिओ तयार केला जाईल, आपण त्या विषयात विचार करायचा नाही. पण मी सांगेल की आपण कुठल्याही वस्तू घेऊन जायची. मग काय घेऊन जायचं तर आपण परीक्षा केंद्रावर जात असताना हॉल तिकीट,
एक फोटो एक्स्ट्राचा पासपोर्ट साईजचा परीक्षा केंद्रावर आपल्याला चिटकवायचा आहे अटेंडन्स शीटवर. तो हॉल तिकीटवर एक फोटो आपल्याला चिटकवावा लागेल आणि एक फोटो मोठा हॉल तिकीटवर घरून चिटकवून, म्हणजे हॉल तिकीटची 2 पानं, एक एक्स्ट्रा फोटो, आयडेंटिटीसाठी आधार कार्ड, आणि जर आपण आधारशिवाय अन्य कुठली ओळखीचा पुरावा म्हणून सांगितलं असेल तर ती वस्तू. इतक्याच वस्तू घेऊन जायच्या, बाकी कुठल्याही वस्तू घेऊन जायच्या नाहीत. काय घालायचंय तर काय घालायच्या बाबतीत त्यांनी ड्रेस कोडवर असं म्हटलेलं आहे की हेवी क्लॉथ्स वगैरे चालणार नाहीत. मग मी असं सांगेल की या सगळ्याचा अर्थ वाचणं आणि समजावून घेण्याची एकदम सिंपल मी सांगेन की आपण लाईट कलरचे साधे कपडे घालायचे आहेत, ज्याला आपण नाईट ड्रेस असं म्हणूयात. नाईट ड्रेसची पॅन्ट असेल आणि नाईट ड्रेसचा टी शर्ट असेल, मग तो व्ही नेक आहे का राऊंड शेप नेक आहे का अन्य काय, काही फारसा फरक पडणार नाही. ज्यांना पॅन्ट घालायला नको वाटते अशा मुलींनी जर समजा ते कुर्ता पायजामा घातला तर चालून जाईल, परंतु बॅगी बलून अशा प्रकारचे नको. कुठलेही कपडे आपण जे घालतोय ते फुल स्लीवचे घालायचे नाहीत. आणि पायामध्ये घालण्यासाठी चप्पल प्रिफरेबली स्लीपर अधिक सोयीस्कर आहे. हाय हिलची सँडल, शूज, सॉक्स परमिटेड नाहीत. या इतक्या सगळ्या वस्तू आपण घालून जर परीक्षा केंद्रावर गेलो तर अधिक सोयीस्कर आहे. आता माझ्याकडनंचे याच्याशिवाय तुम्हाला 2-3 सूचना. पहिली सूचना अशी आहे की परीक्षा केंद्रावर जात असताना तुम्ही सकाळी घरी 9-9:30 वाजता 10 वाजेपर्यंत जेवण करून घ्यायचं, 11-11:30 पर्यंत पाणी प्यायचं. त्याच्यानंतर आपण पाणी पण प्यायचं नाही, म्हणजे नो इनपुट नो आउटपुट. कारण परीक्षेच्या दरम्यान म्हणजे 1 वाजल्याच्या नंतर किंवा 1:10 नंतर जर तुम्ही परीक्षा हॉलमध्ये बायो ब्रेक घेतला तर परत आल्यावर तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जाईल. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनला 1 मिनिट लागतील का 10 मिनिटं लागतील का 5 मिनिटं लागतील हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. मग आपल्यावर तो प्रसंग येऊ नये म्हणून अधिक सोयीस्कर असा आहे की आपण बायो ब्रेक घ्यायची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने परीक्षा केंद्रावर जावं. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण पालन केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी घरून अंगठा मारून घेऊन जायचं हॉल तिकीटवर. तिथे गेल्यावर अंगठा मारायचा नाहीये, परंतु सही मात्र परीक्षा केंद्रावर गेल्यावर करायची आहे. त्याच्यामुळे हॉल तिकीटवर अंगठा घरी मारायचा, सही परीक्षा केंद्रावर गेल्यावर करायची आहे. या 2 गोष्टीही आपण लक्षात ठेवाव्यात. मी आपल्या सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. हॉल तिकीट आल्यानंतर, ॲडमिट कार्ड आल्यानंतर काय करायचंय, ॲडमिट कार्डवरचा फोटो कसा चिटकवायचा आहे, अंगठा कसा मारायचा आहे, जुन्या अनुभवावर मी सांगितले. परंतु प्रत्यक्ष हॉल तिकीट रिलीज झाल्यावर एकदा त्या हॉल तिकीटला पाहून पुन्हा एकदा मी तुम्हाला अशाच पद्धतीने यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल. तोपर्यंतसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. परीक्षा शांत चित्ताने द्या, यश तुमचंच आहे. तुम्हा सगळ्यांना यश मिळो अशी प्रार्थना करतो आणि रजा घेतो. धन्यवाद.